ओम परमात्मने नमः. पहा, परमात्म्याला नमन करून आपण गीतेच्या या 7व्या भागामध्ये प्रवेश करतो आहे. पूर्वकथन आहे. त्याच्यापूर्वी या भागात आपण एक सुंदर श्लोक आणि त्याचा भावार्थ वाचणार आहोत. वंशीधरम स्तोत्रधरम नमामि मनोहरम मोहहरम च कृष्णम मालाधरम धर्मधुरंधरं च पार्थस्य सारथ्यकरं च देवं कर्तव्यदीक्षां च समत्वशिक्षां ज्ञानस्य भिक्षां शरणगतिं च ददाति गीता करुणार्द्रभूता कृष्णेन गीता जगतो हिताय संजीवनी साधक जीवनीयं प्राप्तिं हरेर्वै सरलं ब्रवीति करोति दूरं प्रति विघ्नं बाधा ददाति शीघ्रं परमात्मसिद्धिं. पहा, जे आपल्या हातात बासरी आणि चाबूक तसेच गळ्यात दिव्य माळा धारण केलेले आहेत आणि जे प्राण्यांचे मन आणि मोह यांना हरण करणारे आहेत, अशा पार्थसारथी धर्मधुरंधर दिव्य स्वरूप भगवान श्रीकृष्णांना मी प्रणाम करतो. भगवान श्रीकृष्णाद्वारा गायलेली करुणापूर्ण गीता जगताच्या हितासाठी कर्तव्य दीक्षा, समता शिकवण, ज्ञानभिक्षा आणि शरणागतीचे तत्त्व प्रदान करणारी आहे. परमात्मप्राप्ती सरळ करविणारी आणि साधकांचे जीवन ही साधक संजीवनी साधन मार्गातील विघ्नबाधांना दूर करून शीघ्रच परमात्म प्राप्तिरूप परमसिद्धी प्राप्त करणारी आहे. अष्टसिद्धींबद्दल आपण ऐकलेलं आहे. ही त्या अष्टसिद्धींची जननी परमात्मसिद्धी आहे. सिद्धी म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, सिद्धता कोणत्याही प्रकारे. आता सायकल तुम्ही चालवायला शिकलात तर तुम्ही सिद्ध आहात. त्या बाबतीमध्ये मोटरसायकल चालवायला शिकलात तर सिद्ध आहात. सिद्ध म्हणजे काहीतरी वेगळं गौडबंगाल नाही, हे लक्षात घ्या. सिद्धचा अर्थ एखादी गोष्ट तुम्ही आत्मसात केलेली आहे. वारंवार ती गोष्ट केल्यामुळे आत्मसात होऊ शकते. आता काही लोक म्हणतात की पाण्यावरती काही साधू चालायचे. होऊ शकतं. त्यांनी ती गोष्ट सातत्याने त्याचा सराव केल्यानंतर त्याची सिद्धी प्राप्त होते. सहज शक्य आहे. थाळीफेक करणारे असतात, क्रिकेट खेळणारे असतात, तर त्यांना ती सिद्धी प्राप्त होते. गाणारे असतात, गायक असतात, हे सगळे सिद्ध आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने, आणि ही परमात्मसिद्धी ह्या सर्व सिद्धींची सिद्धी आहे. याचं कारण असं आहे की या सिद्धीच्या प्राप्तीनंतर वारंवार तुम्ही परमात्म्याच्या मध्ये स्वतःला मिसळून घेण्याचा जर अभ्यास कराल, समुद्रामध्ये मिसळून घ्यायचा तुम्ही अभ्यास कराल, तर समुद्रसिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही समुद्रच होऊन जाल. परमात्म्यामध्ये जितके तुम्ही मिसळून जाल आणि समजून घ्याल की तोच आहे, तुम्ही नाही आहात, तुम्ही विरघळून जाल. तुमचं अस्तित्वसुद्धा त्याच्यामध्ये संपून जाईल. लक्षात घ्या. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ती परमात्मसिद्धी तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही साक्षात परमात्माच होऊन गेलेले आहात. इथे या श्लोकाच्या माध्यमातून हा अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामी रामसुखदास यांनी स्वतः रचलेला श्लोक आहे आणि ते सांगतात की साधक संजीवनी, तुम्हाला ही लवकरात लवकर ही परमात्मसिद्धी प्राप्त करून देणारी हो. ही साधक संजीवनी तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर परमात्मसिद्धी प्राप्त करून देऊ दे. परमात्मसिद्धी प्राप्त का करायची याच्या संदर्भाने आपण सातत्याने पुढे बोलणारच आहोत, लक्षात घ्या. परंतु आपल्या लक्षात येईल की जिथे आपल्याला ज्या गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे, माहितीसुद्धा झालेली आहे, त्या ठिकाणी त्या गोष्टींचा, त्या वस्तूंचा, एखादी परिस्थिती असेल, वस्तू असेल, व्यक्तीसुद्धा असेल, तर त्याचा सदुपयोग कसा करता येईल. एखादी व्यक्ती तुमच्या सान्निध्यात आलेली, तिला एखादी कला अवगत आहे, तर त्या व्यक्तीचा सदुपयोग कसा समाजासाठी करता येईल. तुमच्यामध्ये एखादी कला आहे, तर त्याचा उपयोग कसा करता येईल, हे जाणल्यानंतरच आपल्याला कळतं. परमात्मतत्व हे तर संपूर्ण अखिल विश्वाचं ज्ञान आहे. आपल्याला जर ती माहिती झाली सगळी आणि त्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये, अनुभूतीमध्ये जर झालं, तर अर्थातच आपल्या जगण्याचा प्रत्येक क्षण त्याचा आपण सदुपयोग करू शकू. या एका छोट्याशा कारणासाठी, म्हणजे दुरुपयोग तर होणार नाही आणि ते वायासुद्धा जाणार नाही. लक्षात घ्या. जर तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही त्या परमात्मतत्वामध्ये सातत्याने स्थिर असाल, ती परमात्मसिद्धी तुम्ही प्राप्त केलेली असेल, तर तुमच्या आयुष्यातला एक क्षण वाया जाणं शक्य नाही. त्याचा सदुपयोगच होईल तुमच्याकडून, हे निश्चितपणाने.
आणि अशा प्रकारे ही असा इतका अंतिम जो काही आहे याच्यापेक्षा आणखीन लाभ काय असू शकतो, तो लाभ प्राप्त करून देणारी ही परमात्मसिद्धी तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त हो, यासाठी स्वामी रामसुखदास हा ग्रंथ प्रपंच करतात आणि ही साधक संजीवनी नावाची टीका लिहितात. ही परमेश्वराच्या चरणी, त्या कृष्णाच्या चरणी अर्पण आहे. पुढच्या भागाकडे जाऊया. ओम परमात्मने नमः.